बाबू ए बाबू ए बाबू ए बाबू काय अरे दार खोलणार आहे. दरवाजा उघडा मा. काय आला? बाई ही पंचपात्री ना मा मावशीने घेतली. या बादल्या आहे ना ते मा मावशीनेच घेतल्या वाटतं. इतके भांडे आले लग्नामध्ये का माप नाही. आता मला आहे ना आयुष्यभर एक भांडं नाही घेतलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ही पंचपात्री कोणी घेतली का बाई? हां त्या मा मैत्रिणीने आणली का बाई, त्या राधीने. या काय तिचंच नाव आहे. बरं झालं चल. चला आता ना पाणी भरायचं झालंय. चाल भाऊ आज आहे ना लग्नाची पहिलीच रात्र आहे. पाहुणे रावळे सगळे निघून गेले. आता काही टेन्शन नाही. चला जावं मस्त की बायको आता एकटी घरी आहे. म्हातारं बसलं असेल बाहेर झाडाखाली कुठंतरी निवांत. चला जाऊन पाहतो. एक तर भूक यायला लागली. जेवणही करतो. मस्त ताव हाणून घेतो नव्या बायकोच्या हातचा आता. आय आय झालं वो एकदाचं निवांत केलं मी माझ्या बाबूचं लग्न. हां लेट का होईना, जरी बाबूचं वय 40 वर्षाचं जरी असलं ना पण मी बी इतका जिद्दी आहे. मी हिरा आहे, नावच माझं हिराला आले. आणि माझ्या बाबूला एक हिराच गवसून आणला. आयला सुनबाई अशी देखणी भेटली का बाबूची मजाच मजा आहे. आता काय आहे, फक्त भगवंताला एक विनंती आहे का बाबा काही काट्ट पोट्ट 12 महिन्याच्या आत जर दिलं ना तर माझी 10 कोटीची प्रॉपर्टी आहे. तिला वारसदार म्हणून काट्टापोटीची मला अपेक्षा आहे, बाकी काही नाही. मग निवांत मग मला भगवंतानी आज जरी उचललं तरी चालेल. मी देवाचे आभार मानतो. दादा हां जेवलाय का तू? जेवलो ना मग. हा काय हां आता काय बोलत होता? अरे हेच गुणगान गातो. आनंदाच्या भरामध्ये आहे ना माझ्या बाबूचं लग्न झालं, सुनबाई चांगली भेटली. खूप आनंदाच्या भरात आहे ना मी अशी बडबड करतो बाबा. हा काय आनंद ही अशी वस्तू आहे ना का ती अशी लपवणारी नाहीये. हा. आनंद आणि दुःख झालं का मनुष्य ते व्यक्त करतो. हा असं खूप आनंदी मी. मस्त लवकर केलं मावं लग्न तो आहे ना. अरे परिस्थिती तशी आहे बाबू, काय सांगावा. अरे कुठं मी कोणाच्या पाया पडलो. नुसतं समजायचं उशीर आहे. आमच्या गावाला पोरगी आहे. लगेच तिकडं गाडीला पेट्रोल टाकायचं 500 रुपयाचं. हा. आणि मी माझे जोडीदार शिरप्याला जपे साहेबांना घेऊन जायचो. आणि त्याला काय नेतो आता तू? अरे त्या देत होते त्याच्यामुळे समज जुळत नव्हते. ए जाऊ दे रे. हा तो असे जोडीदार पाळले. नाही हा संबंध. ते तू जिने पोर पाहायला गेला का तेच ते पुरे का पाहायचे. हा का? हा हे बरं जाऊ दे. त्याच्यामुळे समज मोडत होते. अरे बा 40 वय झालं दादा. 20व्या वर्षीच लग्न व्हायला लागत होतं माहिती का. त्याच्यामुळे आपण माग आलो. अरे बाबू तू 25 वर्षाचा असतानाच मी प्रयत्न करीत होतो तुला पोरगी भेटावा म्हणून, माहितीये का. मग तो असेच धरले ना आताशी. हा, मग. हा? ए जाऊ दे बाकीच्या गोष्टी नको तू उघडीत बसू आता. हा. पण मी आनंदी आहे, तू समाधानी आहे ना. बरं का दादा, हा. जर तो मावाला 20व्या वर्षी लग्न केलं असतं ना हम्म. तर तुला सांगतो 10-20 पोरं झाले असते आतापर्यंत मला. अरे बाबू तुला काय सांगावं, मी काय सगळ्या गोष्टी तुला सांगून करीतो असतो का. तू जेव्हा 25 वर्षाचा झाला ना तेव्हापासून मी सुरुवात केली होती. काय सांगावा. हा ना? पण अरे इतकी परिस्थिती भयानक आहे. ज्याच्या मुलाला बायको भेटत नाही त्याच्या बापाला किती दुःख होतं हे तू मला विचार राहा. बरं जाऊ दे आता नको मागच्या कथा काढू. आता काही हा. झालंय आता लग्न मावलं एकदम. मी आता आनंदी आहे. बस. आज मावली लग्नाची पहिली रात्र आहे. हरकत हा? नाही. हा आता तू जेवलाय का? हा जेवलो मग. हा मग आता जेव आणि झोप मस्त पाहिजे आता. हा. हा? लय अंकच करत रे झोप येते पण काय झोपतो. झालं काय तुला? काय नाही हे आनंदाच्या भरात झोप येत नाही. हे लग्नाचा सीट भाग असेल तुला. हा. हा? अरे उभं राहून पारगुडी घे जाम झाले. हा हा बरे बाय हे पावडर दे ठेवून दे. हा? हा. मग पाहतो तुझी सोन काय करते. मलाही भूक लागली जेवतो. घर का मिळाला का कांद्याला पण. हा मग मका भरली आणि उन्हा कांदे सगळे भरून आलो. मग हरकत नाही. हा हा. येऊ का मग दादा? एकदम मस्त. बर. या. चाल भाऊ आता आहे ना डा 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 डा. ये बाबा ये शांता. काय आहे? काय करत होते? ते भांडे लाविते ना. हो का? हं. तू जेवली नाही हो नाही का? तुम्ही नाही कस काय. हां नाही मला काय झालं पाणी भरायला गेलं मग पाणी भरायचं झालं मग आलो घरी. म्हणलं चला बायको वाट पाहत असेल. म्हटलं एक तर आपली लग्नाची पहिलीच रात्र आहे. असं म्हाताऱ्याला जेवायला गेलं ना.
हा जेवले ना मामा. हा भेट बोललो त्याच्याशी चाललं त्यांची बडबड काहीतरी असं बसले ते बाहेर. बरं मी काय म्हणतो जेवायचं राहू दे चल. जेवण करून घ्या ना. नका काय आज एवढं जेवण करायचं न ते काय करतं जेवणचं त्या जेवणाला मजाच नाही आज मला. या जेवणाला मजा आज चल चाल ना. नसते लाजती होतो लाजायची नाही. आता येणं कोणी आहे का आपल्या म्हातारा सोडून आपण दोघं तिघच आहे कोणी घरात. हां तुला नाही सासू नाही काही है सगळं तो हातात कारभार आहे. हां चल चाल ना. शांती हा लयच भांडे आले ग तू आपल्याला. हा लयच गाणं होत आहे तुला. तिकडं आहे ना मांडणी भरेल. हा तिकडे लावले पाहिले ना मी. या डब्यांचे सेट आहे ना हा मोठ्या मामाने गेले. हा काय पूर्ण. हा 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 सगळंच घेतलं ग तुला. आता आपल्याला आपल्या पोरायच्या लग्नापर्यंत नाही परत व्यवस्थित भांडच घ्यायला लागणार नाही. तांब्या नको का गाल्लाच नको का कढई नको का लाटणं नको पळपट नको पारताव्या सह दिलं याच्या सह दिलं. हा बरं मी काय सांगते हा कॉट कोणा दिला ग. ते मामा धरल्या मामाने घेतले. हा काय बरं मी काय आपण याच्यावर बसून पाहू ना. हा हा बस बस ना. अगं बस ना तू का बरं लाजते मला काही कळत नाही. हा पहिली आपली पहिला हरिपुरी म्हणून काय ते दार उघडच आहे ना. बरं हा का थांब मी दरवाजा लावून घेतो. हा हा लावला. शांती दरवाजा लावला. हं? बरं मी काय म्हणतो थांब खिडकी उघडं देऊ लय गरम होते है ना. शांती गरम होत आहे ना. बस का शांती आता काही टेन्शन नाही आपल्याला. हां दिवस उगे परत. हां तू किती वाजता उठते ग. मी तिकडं 8 वाजता उठायची. 8ला नाही आता इकडे आहे ना 6ला उठ. कारण म्हाताऱ्याला ना लवकर चहा पाणी लागत आहे. हां हा ते देवपूजा करीत राहते ना असं ते 4 वाजेपासून गाग तू राहते. बरं मी काय म्हणते ये ना इकडे कवर लाजायचं असं सांग ना कवर लाजायचं. इकडं पाय माग आहे तिकडंच पाहते नसते इकडं पाय ना. एक नजरानं सजरा मुकडा चंद्रवाणी कुलला ग राजमध्ये नाचतय कसा ग जीव माझा बोललाय ग. नको राणी नको लाजू लाजू मध्ये नको भिजू. एक नजरेने सजरा मुकडा चंद्रवाणी खुलला ग राजमध्ये नाचतय कसा ग जीव माझा बोलला ग. नको राणी नको लाजू लाजू मध्ये नको भिजू. एक नजरेने सजरा मुकडा चंद्रवाणी खुलला ग. बरं मी काय शांती बरं फळ झोपून आता आता कवर लाजते. ते मला भीती वाटते ना. का आता भीती का चिड आता कोण आहे आपल्या दोघांशिवाय सांग बरं. हां अरे असं नाही ना मूडमध्ये आता आपण लग्न काल केलं सांग बरं काल केलं. हां आणि मग झोप झोप. ए बाबू ए बाबू मामा आले. ए बाबू काय अरे दार खोलणार आहे. दरवाजा उघडा मामा. काय आला. अहो काही बघा ना काय म्हणते बघा. हा तेच ना. ए बाबू हा दार खोल रे. काय दादा. अरे बाहेर किती गारठ सुटलं. मग मला ते स्वेटर बिटर देणार आहो. स्वेटर हा बरं देत थांब. दे दे झोप लागा ना बाबा मी काकडलो ना अंदर हा आता नाही काय राहिलं. नाही काही नाही आता. आणि झोप मग वय हा हा झोप.
नेमकं मूडमध्ये यायचं टाईम. ते मामांचं स्वेटर होतं ना इथं, हा म्हणून आले होते. जा चल बस. म्हणजे काय तुला मी आवडतं ना मला. खरं सांग ना, खरं सांग ना. मी आवडते तुम्हाला. मग मला पटली म्हणूनच मी तुला हा म्हणलं ना. हां बरं आहे. बरं काय मला एक पप्पी द्या आता. ए बाबू, पप्पी द्या. ए बाबू, अरे बाबू, मामा आले. ए बाबू, काय अरे दार खोलणार रे. आता काय दादा? अरे तुला माहिती आहे ना, मला जेवण झाले. बीपीच्या गोळ्या रोज घ्यायला सांगेल ना. तो घेतला नाही गाजूक? नाही ना, ते पाकिट घरीच ते आहे ना, बाहेर द्या ना. ते पाय पुढे, पाय 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 लवकर. आहे का? हा हा या अगोदर. हा पाय बरं, जर गोळ्या घेतल्या नाही तर मग पुन्हा तब्येत. हा दादा. अरे मला रोज आठवण द्यायचा आहे. हा? घे जायचं दादा, तो खिशात ठेव ना. आता मागे किती अरे काम खिशात आहे. काय काय ठेवू, काय काय खिशात ठेवू. तो आठवण द्यायचं काम आहे ना. बरं घे आता घे. हा? मी जगावा असं वाटतं ना तुला जास्त नाही आलं दिवस? जग बाबा, कोण नाही म्हटलं तुला मला. हा कोणाला नकोशी बाप, सांग बरं. हा बरोबर. झोप आता व्यवस्थित. हा हा हा. घडी लागत नाही व्यवस्थित. व्हायचं झालं बा मला शांती. ये ना माझ्या डोक्याला ताण नको ठेवू बरं का. तू ना त्या म्हाताऱ्याला ना पहिले तू ना त्यांना गोळ्या शोटर चहा म्हटलं, चहा पाणी टपक्यान दे जायचं, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होत नाही. हा आता मला माहिती नाही ना अजून. हा पहिलीच रात्र आहे त्याच्यामुळे तुला काय माहिती अजून. घे झोप झोप. अशा दिवस वगैरे तरी आपल्या गप्पा संपायचं नाही. इकडे सरक. अगे इकडे सरक ना. ते काय आता काय पहिली रात्र आहे ना, मग काय होतं? त्याच्यामुळे नाही का थोडी दडदड होऊ राहिली. कधी मग तुला अनुभव नाही का? हा? अनुभव नाही कसला? पैसा रात्रीचा. आता म्हणजे माझं लग्न पहिल्यांदाच झालं. मग माझ्या पहिला दिसत आहे ना. मग मी तुला शिकवतो ना. बस झोप झोप. तुला शिकवतो ना, तुला काय करायचं तिला काय. काय करावं आता? बाबू, ओ बाबू. उघडा ना. मामांचं काय राहिलं आता? बाबू, काय नाही आला. अरे गोळ्या दिल्या आणि पाणी कोण देईल? पाणी द्या ना. तू बाटली भरली होती ना? नाही ना, संपली ती. मग तुला तवाच कळालं नाही का गोळ्या देताना पाणी अरे, देऊन? ती बाटली मी संडासला गेलो तिकडे संपली. आता प्यायला पाणी द्या ना. नाही नाही तू इकडे. काय रे दादा, तो महालग्न याच्याकरता केलं का? काय झालं? राव 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 दरवाजाला आवाज येतो तू बाबू बाबू. हा बाबू सुनबाई, हे बाय, अरे मी 40 वर्षाच्या नंतर बाहेर झोपलो. 40 वर्ष मी घरात झोपलो. मला झोप येणार आहे. मामांना घरात झोपू द्या. ह्या बाय लाखात एक बोलली, मी झोपतो. अरे मग तिकडल्या घरात झोपले, इकडे कुठे झोपत आमच्या मध्ये आता? नाही हा? पण, अरे ह्या घरातच सवय झालेली आहे ना मला. अरे काय दादा तुला लाज नसते म्हणे वागू राहिला तू. हा? अरे सुनबाई, सोबत कमाई लाज काढू राहिला. अहो, जाऊ द्या ना. काय जाऊ दे ती. अरे तू मावर 40 वर्ष लग्न केलं. हा बरोबर ना? हा. अरे माझा आमच्या नवरा बायकोचं लग्न व्हायला आमची पहिली रात्र आहे आणि तू दरवाजाला खुशाल देखील देतो म्हणजे आम्हाला का पोरं होते का तू नातू पाशी. हा कोण नाही म्हणत, बाय? पण हे घर कोणासाठी बांधून ठेवलं? मला पडू दे नाही कोपऱ्या कापऱ्यात. हा का? मग आम्ही तो त्याच्यात झोपायचं का? सुनबाई, मला इकडे आतून टाकून दे. मी झोपतो ना इकडे. दे आतून टाकून. अरे काय बोलतो काय वागतो? हा अहो, मी काय म्हणते, झोपू द्या ना मामांना इथं. कुठं आपल्या? हा हा हा. हा? अरे लय थंडी आहे रे बाहेर. म्हणजे ते इथं झोपतील, आपण तिकडे झोपू.
हा तू झोप इकडं, आम्ही तिकडे झोपतो. हा झोपलोच तो मी इकडे गोळ्या वेळेनी. तो हेच केलं आतापर्यंत. हा नसतं केलं ते परवलं असतं मानलं ना तो. हा तापू नको बाबू, तापू नको. काय तापू नका काय. सुनबाई हा तुम्ही झोपा तिकडे, मी इकडे झोपतो. बरं मी काय तुला इकडे झोपायचं ना आता. सुनबाई अरे मी तर म्हणतो तुम्ही तिकडे झोपा, मला इकडे गोदडी टाकून द्या ना. तू एक कर आता, काय? तू इकडे झोप. कुठं? हा इकडं. जर परत उद्योग केला, जर गागाट केला ना, दरवाजाला जर धक्का दिला ना मग पाय. हा पाहिलं की चाल शांती, आपण तिकडे झोपू. मी कुठे झोपू मग? तू झोप आता इकडं. इकडं. हा तुम्ही आम्ही तिकडे घराच्या आता. झोपलोच तो नाही. नाही झोपते ना गपची. इथं डंगर जावाच्या डांगऱ्या. हा सगळं कपाळ केला मला नुसतं का. अहो जाऊ दे ना काय मामा. सुनबाई सोबत का बोलणं आहे असं? अहो आपण तिकडे झोपू. अगं पण तो पाहिजे शांती. अगं रात्री तू किती वखत आपल्याला आता आवाज दिले त्यानं. हा मग आता गोळ्या खाल्ल्यावर पाणी लागत असतं ना, तू बी आठवण नाही दिली पाण्याची. हा उद्यापासून दिली ती आता. तिला सांगितलं मी. नाही सुनबाई चांगली आहे माईवाली. चल शांती चल. तूच लय बोलवतो फडाफड. ये